आणि एअरपोर्टच चांगीचं एवढं भारी आहे फिरायला तुम्हाला. म्हणजे कसं वाटलं एअरपोर्टला गेल्यावरती असं? एअरपोर्टला गेलं तर एकतर तिथे मी सगळ्यात जास्त शॉक झालो. म्हणजे मला असं आहे की तुमच्या विजाला इमिग्रेशनचा स्टॅम्प पडला ना, तर मला ते माझ्यासाठी ती फार कलेक्शनची गोष्ट की मला स्टॅम्प. पण सिंगापूरला तसं होत नाही. तिथं ऑटोमॅटिक इमिग्रेशन आहे. म्हणजे तुम्ही तुमचा Officer पासपोर्ट नसतो? स्कॅन करायचा, कुणीच नसतं. पासपोर्ट स्कॅन फक्त करायचा, डोळ्यावरती तुमचे scan रेटिना स्कॅन होतं, हो. तुम्हाला Stamp नाही भेटत? स्टॅम्प नाही भेटत, काय नाही. मी फार डिसअपॉइंट झालतो. पण तिथे तुम्हाला उतरल्याच कळतं की कंट्रीची वाईब काय. खूप भारी आहे. इतकं कार्पेट मस्त आहे ना, म्हणजे मी त्या कार्पेटच्या प्रेमात पडलो गेलो. मला फार आवडलं एअरपोर्ट. आणि त्यावेळेस तुम्ही थोडं चालत गेले की तुम्ही ज्वेल ऑफ चांगीला पोहोचता. जो ते आपल्याला पाण्याचा पडणारा जो तो धबधबा एक fountain. फाउंटेन हां, आहे हां. ते. तर मी ते पाहिलं. इतकं म्हणणं की इतकं भारी आहे ना भारी. ते. म्हणजे खूप ते भारी आहे. लगेच कळतं तुला की तू हम्म. खूप डेव्हलप्ड कंट्री मध्ये आलाय. म्हणजे Vibe. एअरपोर्ट एवढा एवढं difference आहे? भारी, हो, खूप खूप, भारी, खूप. खूप भारी. खूप म्हणजे भारी. तिथून आम्ही हलतच नव्हतो. एवढं छान होतं ते. मला फार आवडलेलं. आणि तिथे फिरण्यासाठी बटरफ्लाय गार्डन आहे. नंतर तो एक ब्रिज केलाय ज्याच्यावरून तुम्हाला त्या Jewel गार्डन of मध्ये मी खूप Changi- ऐकलं की गार्डन सिटीज त्याला म्हणतात ते. हो, हो, काय हो. एवढं कारण काय? खूप जे- गार्डन्स आहेत त्याच्यामुळं की हो, हो. एवढं त्यांनी garden बनवलंय? आतमध्ये खूप भारी मेंटेन ठेवलंय. म्हणजे हम्म. त्यांनी काय केलंय, आपण येताना टर्मिनल 2 ला येते आय गेस. आपण ज्यावेळेस येतो तर आपण जाण्यासाठी एखाद्या भिंतीचं मध्ये जाणार तर असं चौकोनी एक दरवाजा असतो. हां, त्यांनी त्या दरवाजाच्या बाजूनी सगळे काच लावली आहे हां. हो. आणि तिथे धबधब्याचा फील दिलाय. आणि Okay. त्यांनी प्रॉपर आवाज दिलाय. तुम्ही जवळ गेले की तुमच्या अंगावरती पाण्याचे शिंतोडे हां. इतकं भारी की आपल्याला असं वाटतं की आपण खरं म्हणजे रिअल तू असं धबधबा बघतो. त्याच्या प्रत्येक खाली ठिकाणी. थांबलास. त्या एका ठिकाणी त्यांनी तिथं जाताना केलंय. हां. हां. त्याच्यानंतर थोडं आतमध्ये गेल्यानंतर एअरपोर्टमध्येच त्यांनी जंगलाचा फील दिलाय. पाणी आहे, त्यात मासे आहेत, बेडकं पक्षी. आहेत, Airport वरती. पक्षी आहेत आणि हो, त्याचे हो, हो. आवाज पण आहेत आणि खरे म्हणजे त्या आवाजाने ते खरे बेडकं पण ओरडत असतात. त्यांची इच्छा काय की एअरपोर्ट मध्येच फिरून घ्या आणि हां, इथून हां. जा. फिरून हो. पण त्यांचं खूप भारी काय माहितीये का गोष्ट, आपल्या एअरपोर्टला कसं आहे की आपण एकदा आत गेलो ना हां. की आत जातो. म्हणजे मुंबईला त्या डिपार्चरच्या गेटला गेला की संपलं, बाहेर नाही येत. हम्म. तिथं तसं नाही. तुम्ही चेक इन करू शकता. चेक इन मध्ये लगेज मधनं काय द्यायचं जर तुमच्या सोबत कोण असेल ना, हां. तुम्ही त्याला परत काढून देऊ शकता. अरे वा. त्यांचं हम्म. खूप भारी सिस्टीम आहे. म्हणजे तुला सोडायला येणारा हम्म. माणूस भरपूर आतपर्यंत येऊ येऊ शकतो. शकतो. आपल्या इथे कसं Restrictions. एअरपोर्टच्या बाहेरच मेन हम्म. गेटलाच बाय बाय टाटा. तिकडे तसं नाही. तू आतमध्ये पर्यंत येऊ शकतो. तुझ्या बॅगचं समज वजन केलं आणि ती ओव्हरवेट असेल हां. तर तू तुझ्या वस्तू काढून फेकून नाही देऊ शकत. तू तुझ्या बरोबर जर सोडायला आलाय हम्म. त्याला देऊन देऊ ती शकतो. परत घरी जाऊ शकते. एवढं भारी आहे. म्हणजे एवढं? माणसं हां. हो हो. जायला- एअरपोर्ट खूप भारी आहे त्यांचं. म्हणजे मी आता जर समजा मला ऑस्ट्रेलियाला जायचं आहे हां. तर मी मुद्दामून लेअरवाली फ्लाईट घेईल की मला ते चांगीचं एअरपोर्ट म्हणजे भेटेल. खूप खूप लोक भारी असं आहे. करतात माहितीये का की लेवर सिंगापूरला घेतात की ते एअरपोर्ट फिरून फिरून होईल. होतं. एवढं छान भारी airport. एअरपोर्ट आहे. खूप म्हणजे भारी. स्पॉटच एवढा मोठा आहे. हो, मस्त आहे. आणि 12-12 तास लोक त्या एअरपोर्ट मध्ये घालवू शकतात तरी अख्खा एअरपोर्ट बघून बघून होत नाही. नाही. एवढ्या गोष्टी आहेत तिथे ते करायला. बटरफ्लाय गार्डन वगैरे खूप भारी गोष्टी आहेत. हो. एअरपोर्टलाच आहे ते पण. एअरपोर्टलाच. हो, हां. हो, हो. पण म्हणजे आम्ही सजेस्ट करू की आम्ही जातानाच गेलेच पाहिलं. हां. पण तुम्ही म्हणजे जर प्लॅन करणार आहे तू, तर तू येतानाच प्लॅन करू शकतो. म्हणजे कसं हॉटेलला तुला सकाळी 10-11 हम्म. वाजताचा चेकआउट असतो. संध्याकाळची फ्लाईट घ्यायची 7-8 हां. वाजताची. 10-11 ला यायचं डायरेक्टली एअरपोर्टला. बॅग चेक इन हम्म. करून सोडून द्यायच्या. सो लगेज नसतं. लगेज Yes. फ्री फिरता येतं आणि मग पूर्ण एअरपोर्ट आरामात फिरू शकतो. ही मस्त आयडिया. ही आयडिया अशी काय म्हणजे आम्ही जाताना सिंगापोर फिरलो. एअरलाईनने हम्म. आलं की ते चेक इन खूप लवकर 7-8 तास 8 लवकर तास करून लगेच. देतात. अरे वा. त्यामुळे बॅग तू एकदा चेक इन केलं की हम्म. इंडिगोला तसं नाहीये. इंडिगोला 3 तास आधीच असतं. हम्म. पण त्यांच्या इथे फर्स्ट फ्लोअरला लॉकर Lockers सिस्टीम आहेत. पण आहे. 1800 रुपयात 2 बॅग्स वगैरे ठेवता 24 येतात. तास ठेवू 24 शकतो. तास. हो. हां. मग ते ठेवलं की की तू तू फिरू आरामात शकतो. फिरू मस्त आहे. शकतो. हां, हे आयडिया त्यांच्याकडे छान वर्क खूप होतं. खूप म्हणजे एकदम भारी. थॉटफुल गोष्टी केल्या त्यांनी विचार करून प्रत्येक गोष्ट केली.